जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेल्या जैन इरिगेशनच्या मार्फत फालीचा 12वा या ठिकाणी महोत्सव पार पडतो आहे। आणि या महोत्सवामध्ये जर आपण बघितलं तर शाळकरी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे मॉडेल्स या ठिकाणी तयार केलेले आहे आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार करून या शाळकरी विद्यार्थ्यांनी आपापली बुद्धिमत्ता वापरून या ठिकाणी भविष्यात शेतकऱ्यांच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे किंवा कशा पद्धतीने आपल्याला एनर्जी असेल किंवा इलेक्ट्रिसिटी असेल या संदर्भातले जे आपले प्रोजेक्ट आहेत ते कसे आपण तयार करू शकतो त्या माध्यमातून या ठिकाणी जे प्रोजेक्ट आहेत या ठिकाणी सादर झालेले आहेत। आपण असाच एक प्रोजेक्ट या शाळकरी विद्यार्थ्यांनी बनवलेला आहे। आपण त्या ठिकाणी आहोत, आपण त्या विद्यार्थ्यांशी बोलणार आहोत। काय नेमका प्रोजेक्ट आहे तुमचा? सर, आमचा प्रोजेक्ट हा ॲग्रो एनर्जी सिस्टम। आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितले आहे की फ्युचरमध्ये आपल्याला फ्यूल्स आणि LPG गॅस हे खूप महाग होणार आहे। यावरच उपाय म्हणून आम्ही हा मॉडेल इनोव्हेट केला आहे। त्यापासून बायोगॅसपासून आम्ही ते बायोगॅस तयार करू। बायोगॅस हे खूप स्वस्त्यामध्ये विकू, अफोर्डेबल प्राईसमध्ये विकू, इलेक्ट्रिसिटी जनरेट करू। त्यापासून खूप असे फायदे होतात। आणखी याच्यामध्ये प्रोटेक्शन सिस्टम आहे। शेतकरी आपल्या शेतामध्ये तार लावतात, ते तारामुळे प्राणी मरतात। त्यावरच एक उपाय म्हणून आम्ही तार लावायचे, पण ते योग्य प्रकारे। पहिला तार हा सायरन वायर लावायचा, म्हणजे सायरन तार लावायचा, म्हणजे कोणताही प्राणी येईल तो घाबरून पळून जाईल। आणि दुसरा वायर हा इलेक्ट्रिक करंटचा लावायचा, पण जास्त शॉकेजचा नसतो, फक्त हलका इलेक्ट्रिक शॉक मिळतो इतका तार लावायचा, म्हणजे तो प्राणी मरायला नको। मला सांग, कशा पद्धतीने हे जे आहे या ठिकाणी वेस्टेज जे आहे त्याच्यापासून हा गॅस तयार होणार आहे, कशा पद्धतीने तो तयार केला जाणार आहे? बोल। इथे जी स्लरी तयार होते फीड इनलेट म्हणून, ती स्लरी डायजेस्टरमध्ये जाते। इथे ॲनएरोबिक बॅक्टेरिया ऑक्सिजन शिवाय काम करून बायोगॅस तयार करतात। हा गॅस होल्डरमध्ये साठवला जातो आणि पाईपलाईनद्वारे स्वयंपाकासाठी वापरला जातो। हाच गॅस इलेक्ट्रिसिटी पण तयार करतो। जनरेटरच्या सहाय्याने इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते। या इलेक्ट्रिसिटीचा वापर करून आम्ही आमच्या मॉडेलमध्ये लाईट बल्ब लावलेला आहे, म्हणजे बॅटरी तर हे चालू करून दाखव मला, कशी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते। हे बर्ड प्रोटेक्शन फॅन आहे। शेतीमधील पिकांवर नुकसान करू नये आणि पक्षी येऊन बसू नये म्हणून ते नुकसान करतात, म्हणून हा फॅनचा वापर आहे। या बॅटरी आणि याच्या नॉईज पोल्युशनमुळे पक्षी घाबरून पळून जातात। तर अशा पद्धतीने ह्या विद्यार्थ्यांनी जे आहे या ठिकाणी आपलं जे वेस्टेज असतं त्या वेस्टेजपासून बायोगॅस कसा तयार करायचा, बायोगॅसपासून या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी कशी तयार करायची, आपल्या पिकांचं नुकसान करण्यासाठी जी संरक्षण यंत्रणा आहे ती संरक्षण यंत्रणा या ठिकाणी तयार केलेली आहे। आणि दुसरीकडे आपल्याकडे बरेचसे पक्षी जे आहेत ते शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान करत असतात, त्या दृष्टिकोनातून त्यांनी या ठिकाणी हा फॅन तयार केलेला आहे। म्हणजे हा फॅन जो आहे या पद्धतीने फिरतो, त्याच्यापासून आवाज जनरेट होतो आणि पक्षी त्यामुळे घाबरतात। अशा पद्धतीने एकंदरीतच पुढच्या काळामध्ये भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला गॅसची टंचाई भासू शकते, त्याला पर्याय म्हणून हा बायोगॅसचा प्रकल्प या ठिकाणी आपण वापरू शकतो किंवा तयार करू शकतो, उभारू शकतो आणि त्या माध्यमातून शेतकरी देखील याचा वेगवेगळ्या गोष्टींसाठी उपयोग करतो। असं यंत्र जे उपकरण आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सादर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांना नवा संदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।